अस्सलामु अलैकुम. आज मी बनवत असे बोंबलाचा तिडतिडिया असा आम्ही बनवतो कोकणी लोक. तो पहिले मी कांदो तयार केला तसे फ्राय करून घेता, जरा थोडंसं नरम केरूचो, एकदम फ्राय नाही केरूचो. आणि त्याच्यानंतर मग याच्यात मसालो घालेन मी. पहिले एकदम नरम केरूचो कांदो, तेल जास्ती घालूचं त्याच्यात. हां, थोडासा मीठ टाकला त्याच्यात. ही माझी भाषा कोकणची, रत्नागिरीची राजापूर आम्ही अशीच बोलतो. माका तुकावाली भाषा आमची ही. ते जो बी बघत असतील माझे व्हिडिओ का लाईक करा, शेअर करा, माका सबस्क्राईब करा. मी कोकणची भाषा बोलता शे ही. आता याच्यावर थोडी थाली ठेवली शे आणि मी आता ते का जरा हे भुजून घेणे. बघा इतकं लाल केरूचो, ह्याच्यापेक्षा नाही केरूचो, खाली नरम हो का हो. आता हे मसाले घालता शे, कोकणी मसालो, लाल तिखट असे तो मसालो, तिखा लाल हळद आणि धनिया जिऱ्याची बुक्की आणि कोकम टाकलं असे. आता पाणी जरासा टाकता आणि ते का भुजून घेईन भितूर थोडंसं. ते मसाले हे होतील ना, थोडं ते का भुजून घेईन. तेल सुटेचं जरा ते का भुजूचा, एक जीव केरूचा ते का मसाल्यात. थोडं फास्ट केलो शे गॅस. एका हातान केरताशे. आता याच्यात बोंबील टाकीन. बघा बोंबील टाकले, हे साफ करून धुवून घेतो. थोडासा नमक लावून मी जालीत ठेवले होते. त्याचं पाणी पुरा निथरला, नंतर मग डब्यात ठेवले होते फ्रीजमध्ये, फ्रीजर का. आता हे काढले, हे का हलवचा नाही, एकदाच ते का हलवून घेऊचे, नाही ते तुटतील. हलकेसे असे घालल्याबरोबर जरा हलवचे, एक सरीके केरूचे. हे बघा झाले, थाळी ठेवची. झाले बोंबलाचे तिडतिडिया आम्ही बोलतो एका बोंबलाचा, तयार झाला. हे बघा, थोडी कोथमीर घालूची. माझ्या इथे चालत नाही कोथमीर विथमीर, म्हणून मी नाही घालत. हे बघा जरासं वर केलं ना ते तुटते.